जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। जटाकटाह संभ्रम प्रमन्निलिम्प निर्जरी, विलोल वीच वल्लरी विराजमान मूर्धनि। धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके, किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम। कौन है वो, कहाँ से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया। उसकी भुजाएं बदले कथाएं, भागीरथी तेरी तरफ शिव जी चले, देख जरा ये विचित्र माया। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा। मी सांगू इच्छितो की कोळी समाज किंवा कोळीवाडा म्हटल्यावर दाटीवाटीने असणारी घरं आमची, मुंबईचे मूळ भूमिपुत्र असलो तरी सगळ्या समाजाची भारतातून इतर प्रांतातून आलेल्या सगळ्या समाजाची भवन आहेत, परंतु काय कोळी समाजाचं भवन या ठिकाणी का आम्हाला शासनाने दिलं नाही। पण आम्ही या ठिकाणी विचार केला की आमच्या ज्या गरजा आहेत त्या आपणच भागविल्या पाहिजेत आणि म्हणूनच हे धाडस आम्ही या ठिकाणी केलं। ज्या वेळेला हे धाडस केलं, आमचे महेंद्र लडगे अध्यक्ष आहेत, खूपच ते धाडसी आहेत आणि त्यांनी विचार पक्का केला की आपल्याला बांधायचं आहे, लोकांची जी शुभ कार्य होत आहेत त्यांची सोय या ठिकाणी झाली पाहिजे। मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील पहिला बर्फ कारखाना आहे
मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख साहेबांनी उद्घाटन केलं होतं. विक्रमी वेळेमध्ये आम्ही ते बांधून पूर्ण केला. शासनाने 8 वर्षाचा आम्हाला टर्म दिला होता कर्ज फेडण्यासाठी, परंतु महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे 4.5 वर्षामध्ये आम्ही व्याजासहित कर्ज फेडलेलं आहे. पूर्ण फुलाची पाकळी आमच्या पूर्ण सोसायटीकडून आपले लाडके श्री अस्लम शेख यांना सोसायटीचे सगळेजण आणि श्री माननीय महेंद्र लडगे यांचं स्वागत करत आहेत. एक मोमेंटो शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या होत्या. श्री माननीय रमेशदादा पाटील आमदार अध्यक्ष कोळी महासंघ यांचं स्वागत करते श्री विक्रांत चिखले. माननीय डॉक्टर भारतीताई लवेकर स्थानिक आमदार यांचं स्वागत करत आहेत श्री प्रमोद भांजी. विनंती करेन की आमचे मंत्री महोदय श्री अस्लम शेख यांना विनंती आहे की आमचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांचं स्वागत करावं. या 20 गावचे साधारणतः 15 कोटी रुपये मी आज चौगले साहेब आहे त्यांना माहिती आहे. या 20 गावचे 15 कोटी रुपये पट्टाच्या रूपाने येणं बाकी आहे. तेच मच्छीमार मंत्र्यांना विनंती आहे की आपण याचा पाठपुरावा केला तर ह्या गावामध्ये मच्छीमारांना एक चांगला दिलासा मिळू शकेल अशी मला आशा वाटते. आणि मला या सोसायटीचे जे चेअरमन आहेत महेंद्र लडगेजी यांचं खरं म्हणजे कौतुक करू तेवढं कमीच आहे. कारण त्यांनी या सोसायटीचं जे एक्सपान्शन केलेलं आहे, जे त्यांनी या सोसायटीला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि ही सोसायटी चांगल्या रूपाने इथे आणून ठेवलेली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, युतीचं सरकार होतं, त्यावेळेस ह्या मुंबईमध्ये जेवढे कोळीवाडे आहेत त्यांचं सीमांकन करायचं ठरवलं आणि आज जवळपास 13 कोळीवाड्यांचं सीमांकन कंप्लीट झालेलं आहे. 29 कोळीवाड्यांचं सीमांकन बाकी आहे. टोटल 42 कोळीवाडे होते. आज अनेक वर्षापासून गेल्या 75 वर्षापासून आम्ही झगडतोय की आमची जागा आमच्या नावावर झाली पाहिजे, आमची मासळी सुकवण्याची जागा आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. आज मोठ्या मोठ्या उतुंग अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, परंतु आमच्याकडे कोणीच आजपर्यंत लक्ष दिलं नव्हतं. पहिल्या वर्षा फेस्टिवलमध्ये देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा घोषणा केली होती की जेव्हा 2034चा डीपी त्या डीपी मध्ये हे कोळीवाडे अधोरेखित केले जाते. ही पहिली घोषणा आपल्या वर्षभरात झाली, त्या वर्षभरात झाली. आणि 2018 साली या ठिकाणी सीमांकन समितीने या ठिकाणी जे या सीमा या निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वे केला. मला वाटतं तो सर्वे व्यवस्थित होता. तर मी तिथे बोललो बाबा बघा माझा कुठला तरी एक चांगला खाता काढून घ्या, पण मला मत्स्य विभागाचा खाता द्या, कुठलं तरी काढून घ्या. आणि खरं म्हणजे आता खाता मला भेटले, पण एक जाता एक सांगू मी एक शब्द देऊन जातो. कारण आज आमची बहिणीने भावाला विचारलेलं आहे आणि रक्षाबंधनच्या नात्याने सांगतोय की हे रेकॉर्डिंग करून घ्या. येता का आपल्या सरकारकडे जर पैसे नसले तर बँकातून लोन घेऊ आणि बँकातून लोन घेऊन महाराष्ट्रामध्ये गेले 20 वर्षामध्ये जेवढी कामे झाली असतील तेवढी कामं या 5 वर्षामध्ये करून झाली. आणि आता हे भवन का बांधण्याची गरज झाली? कारण जेव्हा 30 वर्ष आधी जेव्हा लग्न व्हायचं किंवा हल्दी व्हायची किंवा साखरपुडा व्हायचा तर आपल्या दारासमोर एवढी जागा असायची की आपण मंडप बांधायचं ते नाचायचं करायचं. पण आज जसं जसं डेव्हलपमेंट होत गेलं तशी तशी जागा संपत गेली. ठीक आहे, पण अशी भवन प्रत्येक जिथे जिथे कोळी समाज आहे महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, जिथे जिथे कमजोर समाज आहे तिथे आली पाहिजे, कारण त्यांना याचा बेनिफिट घेता येईल. पण आज हे वसव मच्छीमार सोसायटीला लाख लाख धन्यवाद देतो. सरकारतर्फे लाख लाख धन्यवाद. आम्ही बसले सगळे आणि जेवढे सभासद आहेत त्यांनाही देतोय की कधीही मंत्री असलो की नसलो पण ॲज तुमचा सहभागी म्हणून कधीही आपण आठवण केलं तर मी ताई आणि सगळे आपल्या
कामासाठी किंवा आपले जे काय अडचणी असतील त्यांच्यासाठी उभं राहू. वेसाव मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड. पहिला प्रथम मी सर्व पाहुण्यांचे आणि ते जमलेल्या सर्व माझ्या भाऊ आणि बहिणींचे मी इथे आल्यामुळे मी सर्वांचे मी आभार मानतोय. आणि त्या टायमाला मी डोंगरीकर तरुण मंडळाला हात दिली, त्या लोकांनी 30 लाखाची देव म्हणून आपल्या या संस्थेचा सर्व मी त्यांचे आभार मानतोय. तसंच शिवकर समाज या लोकांनी पण 15 लाख दिले, म्हणजे 40 लाख आपल्याला जी आपल्याला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा आपल्याला पैसे भेटायला लागले. कामगार डोंगरीकर कामगार संघटना असू दे, डोंगरीकर नागपूर मंडळ असू दे, छोटी छोटी सगळी असू दे, की आमच्या समाजाला, आमच्या कोळी समाजाला, आमच्या कोळी महिलांना, कोळी बांधवांना कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर आपण नक्कीच आम्हाला मदत करणार. की आज या संस्थेमध्ये काम पूर्ण करू शकलो. पुन्हा एकदा मी सर्व सभासदांचे, सगळे कामगारांचे, फेरीबोट कामगारांचे आणि सर्व आमच्या कार्यकारी मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतोय. आणि आज आपण सर्वजण त्या सोहळ्यासाठी हजर झाले. सर्वांना हात जोडून विनंती करतोय की या वेसाव मच्छीमार सहकारी सोसायटीचे जेव्हा काम असेल, जेव्हा आपल्याला सभासदांना सगळ्यांना हात काढेल, तेव्हा मला अशी सगळीजण मदत करत होती. असे वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.